पंढरपूरच्या पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती लागलेली आहे। मंदिरातील जुन्या दगडी बांधकामाच्या भागात आणि नवीन भागातही गळती लागली आहे। 73 कोटी रुपये खर्चून मंदिर विकास आराखड्याचं काम सुरू आहे, मात्र गळतीमुळे तीव्र नाराजी व्यक्त होते। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाण्याची गळती सुरू झाली आहे। मंदिराला गळती लागल्यानं पुरातन बांधकामाची अधिक मजबूतीनं डागडुजी करणं गरजेचं असल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय। पंढरपुरात पावसानं सलग 4 दिवस दमदार हजेरी लावली, त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं। नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली। मात्र मंदिराचं वॉटरप्रूफिंगचं काम अपूर्ण असल्यामुळे गळती सुरू झाली। गळती रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचं मंदिर समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय। जतन संवर्धनाचं काम अजून हे जवळजवळ 1.5 वर्ष चालणार आहे। अजून पण काम सुरू आहे। मंदिराच्या वरती म्हणजे जे वॉटरप्रूफिंगचं काम होतं ते अद्याप बाकी आहे। पूर्वीचं जे होतं ते काढण्यात आलेलं आहे। आपण बऱ्याचशा ठिकाणी त्याला कागदी ताडपत्री यांनी झाकलेला आहे, परंतु मागचे 2-3 दिवस आपण पाहतोय की अतिवृष्टी सदृश्य या पंढरपुरात पाऊस पडत आहे। त्या दृष्टीने सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मंडप, पत्रा शेड असे उभारलेले आहेत। मंदिर विकास आराखड्यातली कामं सुरू असताना प्राधान्यक्रमानं कामं व्हायला हवी होती, मात्र मंदिर प्रशासनाकडून मंदिर विकासाच्या दृष्टीनं कुठलाच प्राधान्यक्रम लावण्यात आला नाही। पावसाळ्याच्या पूर्वी वॉटरप्रूफिंगची कामं पूर्ण झाली नाहीत। परिणामी सरकारी निधीचा कसा खर्च होतोय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मंदिर प्रशासनानं वॉटरप्रूफिंगची कामं तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होतीये। छतावरची कौलं काढून फरशी बसवण्याचा मूर्खपणा आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी मंदिर समितीचं काम करत असताना पाहिलेलं आहे। त्याच्यामुळं आज अशा ठिकाणी गोष्टी घडत आहेत। यापुढे तरी मंदिर समितीनं शासनानं कोट्यावधी रुपये आपणाला दिलेले आहेत, ते पाण्यात न घालता त्याचा विनियोग व्यवस्थित करत असताना अगोदर पावसाळ्यामध्ये लागणारी जी वरची कामं आहेत ती करून घेऊन नंतर त्याचा प्राधान्यक्रम ठरवून मगच सगळी कामं पूर्ण करावीत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जगभरातल्या भक्तांच्या आस्थेचा विषय आहे, त्यामुळे डागडुजीचं काम होत असताना योग्य नियोजनासह खबरदारी घेणं गरजेचं आहे। विठ्ठल मंदिर हे एक विशेष बाब आहे, त्यामुळे या गोष्टीकडं मंदिर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे। त्यांनी तसं सांगितलेलं आहे की आम्ही वॉटरप्रूफिंग करून घेऊ। मात्र हे काम जर का पाऊस यायच्या आधी केलं असतं तर संयुक्तिक झालं असतं, असा एकंदरीत विठ्ठल भक्तांच्या मधून सूर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट एम राजासोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।